ओम श्री गुरुभ्यो नमः. मनशक्तीच्या स्वामी विज्ञानानंदांनी लिहिलेल्या जीवनगीता या पुस्तकातील अध्याय 10 अणुरेणूतील समानता याचे वाचन आता मी करणार आहे. 10व्या अध्यायाचं इंग्लिश वाक्य असं आहे: मिनिंगफुल प्रेयर इफ चोझन मस्ट प्रोसीड प्रॉपर थिंकिंग अँड बेनेवलंट ॲक्शन. 10व्या अध्यायाचा हा सारांश मी तंतोतंत काढलेला नाही. एखाद्या गोष्टीचं भाषांतर हे त्याच्या हेतूला धरून केलं पाहिजे. ते हेतूला धरून जर केलं नाही तर काही वेळा पंचाईत होते. समजा एखाद्या बापानं रागाच्या भरात मुलाला सांगितलं की जा तू खड्ड्यात, की मुलगा लगेच बाहेरच्या एखाद्या खड्ड्यात जाऊन उभा राहतो दिवसभर? असं होत नाही. तसा काही बापाच्या बोलण्यातला हेतू नसतो. पण कठोपनिषद हे मात्र हेतूमुळे रंगलं. या कठोपनिषदामध्ये बापानं यज्ञ केला होता. यज्ञानंतर आपलं मिळवलेलं सर्वस्व द्यायचं असतं. त्याप्रमाणे त्यानं यज्ञ झाल्यानंतर आपलं सर्वस्व देऊन टाकलं. तेव्हा नचिकेत हा त्याचा मुलगा वडिलांकडे गेला आणि तो म्हणाला, बाबा तुम्ही सगळं दिलंत का तुमचं? तो म्हणाला, हो सगळं दिलं. नचिकेत म्हणाला, मग तुम्ही मला कुठे दिलं आणि कुणाला दिलं? असा कुठला बाप मुलाला द्यायला तयार होईल? सर्वच द्यायचं हे खरं आहे, पण मुलालाही देऊन टाकायचं? ही पंचाईत आली. बापानं नचिकेताला एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, अरे सर्वस्व याचा अर्थ असा नसतो. मुलगा निराळा, तू स्वतंत्र आहेस, तुला लागेल ते कर. तुला कसं देऊन टाकीन मी? तू माझा आहेस, पण तुला मी नाही देऊन टाकणार. मुलाचा पुन्हा प्रश्न तोच, पण मी तुमचा नाही का? बाबा म्हणाला, तुझी काय इच्छा आहे? मुलगा म्हणाला, तुम्ही मला कोणाला तरी देऊन टाका. नचिकेतानं असं म्हटल्यावर तो भडकलेला बाप म्हणाला, जा तुला यमाला देऊन टाकलं आहे. ते पोरगं तरी असं विक्षिप्त उठलं आणि यमाकडे चालायला लागलं. तहान नाही, भूक नाही, काळ नाही, वेळ नाही. उठला, तडा तडा चालत यमाकडे जाऊन बसला. आणि मग जो संवाद झाला नचिकेत आणि यमात, त्यानं भारतीय संस्कृतीचं एक लेणं निर्माण झालं. त्याचं नाव कठोपनिषद. अशी ती कठोपनिषदाची कथा आहे. प्रत्येकाला नचिकेत होता येणार नाही. व्हायला पाहिजे हे बरोबर आहे. फायद्याचं असेल तर त्यावेळेला मी माझा, फक्त फायद्याच्या वेळेला मला पाहिजे आणि इतर वेळेला मला नको हे चालणार नाही. 10व्या अध्यायामध्ये कृष्णानं सांगितलं आहे की मी सर्वत्र आहे. कारण 9 अध्यायांपर्यंत काय वागावं, कसं वागावं, ध्यान कसं करावं, आयुष्यात सुख कसं मिळेल, ज्ञान म्हणजे काय, हे सगळे प्रश्न ओलांडत कृष्ण इथपर्यंत आला. 9व्या अध्यायामध्ये देहात असताना कमीत कमी अपूर्ण ते पूर्ण हे सांगितलं. आणि आता 10व्या अध्यायात तो सांगतो आहे, असा जो कमीत कमी अपूर्ण म्हणजे पूर्ण असा ज्ञाता कसा वागतो? तर तो समजतो की मी या देहात आहे खरा, पण अगदी खरा मी सर्वत्र आहे. मी अमक्या देहात असल्याचा अहंकार बाळगला तर माझं ज्ञान खच्ची होईल. तेव्हा मी अगदी खरा सर्वत्र आहे हे मी जाणलं पाहिजे. मी आता इथे आहे हे तुम्ही जाणलं पाहिजे. लोक विचारतात, तुम्ही कुठले हो? पिंपरीचे. तुम्ही कुठले हो? मुंबईचे. तुम्ही कुठले हो? पुण्याचे. मग पुणे आणि मुंबई सोडून जन्मभर कुठे जायचं नाही असं सांगितलं तर तुम्ही हो म्हणाल का? नाही. सुट्टी आल्यावर मामाच्या गावाला जाऊया
मग ताजमहाल पाहायला पाहिजे, काश्मीरला सुद्धा एकदा जायला पाहिजे, अमेरिकेला जपानला जायचं तर वा वा टुनटुन उड्या मारणार. अरे मग तू कुठला नक्की? तुला जर सगळीकडे जावंसं वाटतं तर मग सगळीकडे सुख शोधण्याची शक्यता तुला इतर पातळ्यांवर का वाटत नाही? असा खरा प्रश्न 10व्या अध्यायात येतो. संकुचित होऊ नको. तू आयुष्यात संकुचित व्हायचा प्रयत्न केलास तर बरोबर होणार नाही. मग तुझी प्रार्थना कोणची असली पाहिजे की माझ्या अपूर्णतेमध्ये मी आता अडकून पडणार नाही. माझी प्रार्थना अशी असली पाहिजे की मी आता अपूर्ण असलो तरी संपूर्णाच्या दिशेने माझी वाटचाल झाली पाहिजे. हा अर्थ आहे. हेतुपूर्ण प्रार्थना जर आपल्याला निवडायची असेल तर त्याआधी योग्य चिंतन आणि वर्तन असलं पाहिजे हे लक्षात घ्या. या अध्यायाचा सारांशच असा आहे की तुम्हाला चांगली प्रार्थना, चांगला निश्चय जर करायचा असला तर त्याआधी तुमचं योग्य वर्तन आणि योग्य विचार हे झाले पाहिजेत. ते कोणते विचार? तर जर तुम्ही एकाच देहात असलात तरी तुमचं अनेक देही नातं तुम्ही विसरून चालणार नाही. तरच लोक तुम्हाला मान देतील आणि तुम्ही लोकांना मान देऊ शकाल. योग्य याचा अर्थ योगी जसं वागतो तसं. तो योगी काय करतो? तो म्हणतो, मी सगळीकडे आहे, या देहात मी असा आहे. याचा अर्थ फक्त देहातच आहे असा नाही. देहात आहेच. देह कसा नाकारणार मी? माझं नाव अमुक आहे, हे आहे, ते आहे, पण माझे धागे सगळ्या विश्वात आहेत. ही जाणीव निर्माण झाली म्हणजे या देहातच मी फक्त अडकून पडल्याचं पाप मी टाळू शकेन. मी देहातच बंदी होऊ शकत नाही. अरे जेलमध्ये सुद्धा मला खायला मिळतंच. कित्येक झोपडपट्ट्यात खायला मिळत नाही, पण जेलमध्ये मिळतं. सरकारला कैद्याला जेवण द्यावंच लागतं. मग त्याला अडचण कोणची? त्याला बंधनं असतात. तू जेलमध्ये राहा, 7 वर्ष सक्त मजुरी आहे. आता तुला इथनं कुठे जाता येणार नाही, ते त्याला बोचतं. मग कुठेही जायचं स्वातंत्र्य हवं. सर्वत्रता माझी अबाधित पाहिजे. स्वातंत्र्य याचा अर्थ कुठेही जायचं स्वातंत्र्य. सगळीकडे मी आहे, मी जाऊ शकेन, याचं नाव स्वातंत्र्य. ते स्वातंत्र्य तुम्हाला पाहिजे असेल तर ते स्वातंत्र्य तुम्ही अशा पद्धतीनं कमवा. चांगलं चिंतन आणि चांगलं वर्तन करा. म्हणजे कृष्ण 10व्या अध्यायात ज्या अवस्थेला गेला त्या अवस्थेमध्ये तुम्हालाही जाता येईल. हे कायमचं लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही संकुचित विचार करायला लागलात तर उपयोग नाही. तुम्ही असं म्हणा की मी या संसाराचा आहे, पण याचा अर्थ तो संसारच संबंधविश्वाशी संधान बांधून राहिला आहे. माझे धागे माझ्या कुटुंबाशी असतील, पण आम्हा सर्वांचे धागे विश्वाशी आहेत. जो हा धागा तोडायला पाहतो तो तेवढ्यापुरताच फक्त यशस्वी होऊ शकतो. पित्याचं म्हणणं जसंच्या तसं पत्करणारा, विश्वाच्या कल्याणासाठी खऱ्या जिज्ञासेसाठी त्याला सोडणारा नचिकेत हा आमचा संस्कृतीचा आदर्श होऊ शकतो. खऱ्या जिज्ञासेचा, खऱ्या उत्कर्षाचा तो आदर्श होऊ शकतो. म्हणून आम्हाला कठोपनिषद गुंफायला मिळालं. तुम्ही संकुचित असूनसुद्धा त्याच्यातली संकुचितता नाकारा. संकुचितपणा हे नाईलाजाचं अस्तित्व आहे जगाचं. मी या देहात आहे हे नाईलाजाचं अस्तित्व आहे. पण मी संकुचित असलो तरी मी माझा विचार माझ्या देहाबाहेर काढू शकतो. माझा विचार मी प्रगट करू शकतो. तिथे संकुचितता असता कामा नये. 10व्या अध्यायाचं महत्त्वाचं सार हे आहे. कृष्ण लोकप्रिय का झाला?
त्याचं कारण हे आहे. पिता नाकारणारा हा नचिकेत पुराणातली वांगी पुराणातच राहतात का? योग्य कारणासाठी तुम्हाला हे नातं नाकारता आलं पाहिजे. गाडगे महाराजांना एक मुलगी होती. ते घर सोडून पळून गेले. बाप सोडणारा नचिकेत आणि मुलगी सोडणारा आमचा हा गाडगे महाराज, दोघंही महानच. लोकांची कामं करत ते गाडगे महाराज गावभर फिरत होते. त्यांच्या घरचे लोक ढेबू म्हणायचे. एकाएकी एक दिवस एका जत्रेमध्ये त्यांची आई भेटली. ती त्यांच्याकडे धावत आली आणि म्हणाली, ढेबू, आता घरी चल, तुझी मुलगी घरी वाट पाहत आहे. तो म्हणाला, मी येणार नाही, मी गावोगाव हिंडतो आहे, लोकांची सेवा करतो आहे. तर आई म्हणाली, तू मुलीची सेवा का करत नाहीस? त्याने सांगितलं, मी फक्त मुलीची सेवा करण्यासाठी परतलो तर मी तिची सेवा करू शकेन की नाही माहीत नाही, पण जगाची सेवा राहून जाईल. हजारो मुली जागोजागी पडलेल्या आहेत, त्या पिस्त आहेत. या समाजाला जागं करण्याचं काम माझं आहे. मी जातो आई. एक वेळ पुरुष कठोर होईल, पण आई असं म्हणणार नाही की तू जा. लग्न झालेलं, घरी दारिद्र्य, सून आणि तिची छोटी मुलगी घरी, अशा अवस्थेत त्या बाईनं किती आकांडतांडव करायला पाहिजे होतं. पण तिनं मुलाला सांगितलं, जा बाळा, जा, तू जगाचा संसार करतो आहेस ना, मग घरचं पाहून घेईन मी काय करायचं ते. अशा अर्थाचं ते बोलणं. ते उपनिषदच आहे. उपनिषद हे काही ऋषीमुनींनीच बोलायचं असतं असं काही आहे का? चांगला योग्य विचार आणि वर्तन आणि त्याची कथा म्हणजेच उपनिषद, जे कुणाच्या तरी पायाशी बसून ऐकण्याजोगं आहे. असं ब्रह्मवाक्य म्हणजेच उपनिषद. असा हा 10वा अध्याय. हा एक अप्रतिम अध्याय आहे. वास्तविक या 10व्या अध्यायात तसं म्हटलं तर कृष्णानं एक यादीची यादी दिली आहे की मी कुठे आहे. मी नदीत आहे. 12 महिन्यांपैकी मी मार्गशीर्षात आहे. ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे. झाडामध्ये मी पिंपळात आहे. कुसुमाकर म्हणून त्यानं नाव घेतलं आहे. कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू. कृष्ण आपल्या निरनिराळ्या विभूती सांगतो आहे. विभूती म्हणजे विशेष भूती. भूती म्हणजे प्रत्येक जिवंत प्राणी आहे तो, आणि जे जे अस्तित्व आहे ते. तिथे मी आहे. विभूती याचा अर्थ राख असाही आहे. ॲनिमेट आणि इनॲनिमेट, जिवंत आणि मृत, प्रत्येक अस्तित्वामध्ये मी आहे. नाहीतर तो असं कसं सांगू शकेल की नदी मी आहे? वसंत ऋतू नावाची वस्तूच नाही आहे, वस्तुस्थिती आहे. कृष्ण स्वतःचं अस्तित्व सर्वत्र सांगतो आहे. ही सर्वत्रता जी आहे ती वृत्तीची आहे, आणि ही कल्पना या पद्धतीनं आपण समजून घेतली तरच आपल्याला कृष्ण सर्वत्र आहे हे समजेल. या 10व्या अध्यायाचं सार म्हणूनच मी असं काढतो की तुम्हाला योग्य पद्धतीनं विचार आणि कृती केल्याशिवाय तुम्हाला जे व्यक्तित्व आहे ते सगळीकडे पसरवून देता येणार नाही. मी दुसऱ्यात सुद्धा आहे हे तुम्हाला केव्हा वाटेल? तुम्हाला सहानुभूती वाटायला पाहिजे. ती सहानुभूती तुम्हाला योग्य विचारानंच येऊ शकेल. आमचं ठरलेलं आहे की मुलगं बाकीचं खेळायला ठीक आहे. 2 वर्षाची मुलगी, पण तिला जर काही पिवळं तांबडं झालं की अहो रजनीची आई, हिला झालं आहे, म्हणजे परसाकडला झाला आहे. मग ती रजनी कोणाची नसते. तोपर्यंत तिला अगदी जवळ घेऊन सगळं खेळवणं चाललेलं असतं. इथे तो माणूस संकुचित होतो. तेव्हा तुम्ही या पद्धतीनं भलत्या बाबतीत किळस बाळगून चालत नाही. सगळीकडे तुम्हाला सौंदर्य पाहिजे. जगामध्ये तुम्हाला आवडणारं सौंदर्य
हे फार थोड्या ठिकाणी आहे. जग समजायचं असेल तर कुरूपता समजली पाहिजे आणि कुरूपतेवर सुद्धा तुम्ही प्रेम केलं पाहिजे. फक्त चांगलं तेवढं तुमचं, मग वाईट कोणाच्या मालकीचं? वाईट कुठे फेकून द्यायचं? जगात कुठे असा खड्डा आहे? एक बिरबल बादशहाची गोष्ट आहे की बिरबल आणि बादशहा यांच्या गप्पा चालल्या होत्या. तर नेहमीप्रमाणे वादविवादाचं एक स्थळ आलं. बिरबलानं बोलता बोलता विधान केलं की, बादशहा, तुम्ही अल्लापेक्षा मोठे आहात. मग मात्र बादशहा चांगलाच कातावला, कारण अल्लाचा अभिमान अकबराला जास्ती. तो म्हणाला, तू काय बोलतोस हे? बिरबल म्हणाला, मी बरोबर म्हणतो आहे. तुम्ही अल्लापेक्षा एका बाबतीत नक्कीच मोठे आहात. अल्ला जे करू शकत नाही ते तुम्ही करू शकता. अल्ला आपल्या राज्यातून चुकीचे वागणाऱ्याला सुद्धा घालवून देऊ शकत नाही, पण तुम्ही मात्र आपल्या राज्यातून चुकलेल्या माणसांना घालवून देऊ शकता. अल्ला कुठे घालवणार? शिक्षा देऊ शकतो तो, घालवून नाही देऊ शकणार. सगळंच जर त्याचं तर घालवणार कुठे? हे सगळं तुमचं असणं ही एक चमत्कारिक पण आवश्यक गोष्ट आहे. पूर्वी गवई पान खात असत आणि पिचकाऱ्या टाकत असत. कित्येक वेळेला त्या पिचकाऱ्या टाकताना जर तस्त नसलं तर शिष्य हातच पुढे करायचे. आमची तख्तावर बसायची तयारी आहे, तस्त घ्यायची तयारी नाही. देहाचं तस्त करतो तो तख्तावर बसू शकतो. एकता कशी पाहिजे? तर एकता ही कुरूपाशी, सौंदर्याशी, सगळ्यांशी पाहिजे. आपल्याला हे लक्षात येत नाही की कुरूपता या शब्दामध्ये दुसरं आणि तिसरं अक्षर रूप हेच आहे. कुरूप हे एका प्रकारचं रूपच असतं. वाईट हे एका प्रकारचं चांगलंच असतं. या जगात अशी एकही वस्तू नाही की त्याच्यात चांगला गुण नाही. आर्सेनिक नावाचं एक विष आहे, पण तुम्हाला ताप आल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत आर्सेनिकचा सूक्ष्म होमिओपॅथिक डोसच उपयोगी पडेल. लायकोपिडियम, नक्स, व्होमिका ही सगळी औषधं विषारी, पण त्यांच्यातही चांगला गुण आहे. ज्याच्यात संपूर्ण वाईट आहे असं या जगामध्ये काही नाही. एक सोपी गोष्ट आहे. आपण लोभामुळे स्वतःलाही नाकारतो काही वेळेला. एक असाच माणूस होता. त्याची 500 रुपयाची थैली हरवली. त्यानं गावात जाहीर केलं की जो कोणी थैली आणून देईल त्याला 5 रुपये बक्षीस. एका प्रामाणिक माणसाला ती सापडली. तो म्हणाला, मी एरवीसुद्धा तुला आणून दिली असती, पण तू जाहीर केलं आहेस तर मला 5 रुपये दे. आता याला 5 रुपयाचाही लोभ सुटला. त्यानं ते पैसे मोजले आणि म्हणाला, यात 5 रुपये कमी आहेत. ते 5 रुपये तू मला दे, नाहीतर तुला मिळाले असे समज. तो माणूस प्रामाणिक होता, पण म्हणाला, हे याचं बरोबर नाही. चोरी न करता माझ्यावर हा चोरीचा आरोप आहे. तेव्हा तो न्यायाधीशाकडे गेला. न्यायाधीशाला जे लक्षात यायचं ते आलं. प्रामाणिकपणे हा गेला होता. हातात येऊनही तो ते परत करायला गेला होता. त्याच्यावर विश्वास जास्त बसणार हे साहजिकच आहे. त्यागावर नेहमी लोकांचा विश्वास जास्त बसतो. ज्यानं त्याग केला हे सिद्ध झालं त्याच्यावर शत्रूसुद्धा विश्वास ठेवतात. धर्मराज खोटे बोलणार नाही हा द्रोणाचार्यांचा, कौरवांचाही विश्वास होता. तेव्हा त्यागावर, प्रामाणिकपणावर शत्रूचाही विश्वास असतो. अशा परिस्थितीत न्यायाधीशाने ठरवलं, हा माणूस प्रामाणिक आहे. त्या सावकाराला त्यानं विचारलं, तुझ्या थैलीत किती रुपये होते? तो म्हणाला, 500 रुपये होते. या पिशवीत 495 रुपये आहेत हे सिद्ध झालं आहे. त्या अर्थी ही तुझी पिशवी नाही. ही पिशवी कोणाची आहे हे शोधून काढणं माझं काम नाही. पण ज्या अर्थी ती 495 रुपयांची पिशवी आहे त्या अर्थी ती तुझी नाही, ती इकडे दे.
न्यायाधीशानं ती पिशवी त्या प्रामाणिक माणसाला देऊन टाकली. स्वतःलाच माणूस अप्रामाणिकपणे नाकारतो कसं ते पहा. प्रत्येक खोटा माणूस आपल्याविरुद्ध आज ना उद्या पुरावा तयार करून ठेवतो. सत्यापुढे अधिक चलाख माणूस अजून निर्माण झाला नाही. सत्य झाकणारं झाकण अजून कोणीही निर्माण केलेलं नाही. पण इथे स्वार्थाशी माणूस एकरूप होतो. जिथे स्वार्थ तिथे मी असं नाही, तर जे जे सृष्टीचं रूप असेल ते मी. मग ते चांगलं असो अथवा वाईट असो, ते मला सारखं आहे. कृष्णानं सांगून टाकलं, जुगाराचा फासासुद्धा मी आहे. शकुनीच्या हातातला फासा कोण होता? कृष्ण होता. ही सर्वत्रता जी आहे ती ठसवण्याची 10व्या अध्यायातली गोष्ट आहे. अर्जुनानं अनेक प्रश्न विचारले, पण हा प्रश्न नाही विचारला. तो विचारला असता तर कृष्णानं आणखी सूक्ष्म उत्तर दिलं असतं. अशा परिस्थितीमध्ये स्वतःलासुद्धा स्वार्थानं नाकारलं जातं. शेवटी स्वार्थ हा शेवटी आयुष्य संपत असतो. पण कृष्ण मात्र अशा स्वार्थामुळे मी सर्वत्र आहे असं सांगत नाही. एका माणसानं असं ऐकलं होतं की कृष्णाच्या अंगात एवढं अद्भुत सामर्थ्य होतं की तो सगळीकडे असायचा. तो नागात आहे, सापात आहे, सिंहात आहे, सगळीकडे आहे. पर्वतात आहे, नद्यात आहे, फसवणाऱ्या फाशातही आहे. पण आमचं लक्ष नेमकं तिकडे जिथे वृंदावनात हजारो गोपी असतात. प्रत्येकाबरोबर कृष्ण होता. माणसं जिभल्या चाटत म्हणतात, काय कृष्णाचं भाग्य आहे पहा, प्रत्येकाबरोबर नाचतो आहे आणि पुन्हा प्रत्येकाबरोबर कृष्ण आहे. आमच्याकडे एक गोपी येईना आणि हा गोपीनाथ आपला कुठल्याही गोपीबरोबर आहेच. काय हो? तेव्हा तो माणूस विचारानं हैराण झाला. एक दिवस हा शोधायला गेला, कृष्ण आहे कुठे? तो गोकुळात विचारायला गेला की तू सगळीकडे कसा असतोस, मला सांग एकदा. पण यशोदा म्हणाली, कृष्ण इथे नाही. तो म्हणाला, मग कुठे आहे? तो कुठेही जाऊ शकतो हे तुला माहीत आहे, पण आता कुठे असेल मी तरी काय सांगणार. पण तो माणूस कृष्णाला शोधायला गेला. इकडे गेला, तिकडे गेला, शोधलं त्याने कृष्णाला. मग कृष्ण कुठे कुठे होता? तर यमुनेच्या काठी एक सडक पडलेली अशी कुष्ठरोगी स्त्री होती. तिची सेवा तो करत होता. एका हातानं बासरी वाजवत होता आणि एका हातानं सेवा करत होता. दोन्ही तो सारखाच रममाण होता. बासरीतही रममाण आणि दुःख स्त्रीच्या सेवेतही रममाण. ते पाहिलं आणि तो म्हणाला, अर्र, सगळ्यात असणं म्हणजे हे असं लचाण करावं लागतं का? हे नाही जमणार. गोपी वगैरे ठीक आहे, पण ही सडलेली बाई नको. पण या संबंध जगामध्ये तुम्ही फक्त सौंदर्य पाहता. कुरूपतेची मेजॉरिटी आहे. तुम्ही जाणार कुठे? नेहमी फायद्याचं तेवढं घ्यायचं आणि तोट्याचं विसरून जायचं असं चालत नाही. न्याय आणि नियम हे तुमच्या सोयीप्रमाणे फिरत नसतात. ते अस्थिर नसतात, स्थिर असतात आणि दुसऱ्या दृष्टीनं स्थिर असतात म्हणूनच अस्थिर असतात. सगळीकडे जगात जे जे काही घडेल त्याप्रमाणे त्या तिथे ते असतातच. नियम कधी स्थळाप्रमाणे बदलत नाही. रामदासांच्या वेळेचे जे शंकराचार्य होते ते फिरत फिरत एक दिवस चाफळजवळ आले. त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक. आद्य शंकराचार्य म्हणजे परब्रह्मच होतो, मोठाच माणूस. त्यांच्या गादीवर बसले होते. तुम्ही स्वतःवर जर संयम बाळगला नाही तर तुमचा जगावर हक्क कोणाचा? कशाला आपण मोठ्या गोष्टी बोलतो आणि छोट्या गोष्टी विसरतो, असा या 10व्या अध्यायाचा सवाल आहे सगळ्या जगाला. तेव्हा ते शंकराचार्य त्या सवालाचंच एक दुसरं रूप घेऊन रामदासांच्याकडे गेले आणि त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगितलं, जा रे जा, ही वाटी घे आणि रामदासांच्याकडे जा आणि त्यांना सांग
एक वाटीभर ब्रह्म पाठवा. शिष्य गेला वाटी घेऊन रामदासांच्याकडे. अनेक लोक बसले होते. तो स्वामीजींकडे गेला आणि म्हणाला, स्वामीजी, शंकराचार्यांनी वाटी पाठवली आहे ही आणि ब्रह्म मागितलं आहे याच्यात. तुम्हाला उत्तर सुचणार नाही. रामदासांना सुचलं. आम्हालाही सुचलं नसतं. 12 वर्ष गायत्री पुरश्चरण करावं लागतं असं उत्तर सुचायला. रामदास म्हणाले की, देतो ना वाटीभर ब्रह्म, पण ही वाटी रिकामी करून आणा ना. शिष्यानं उलटी वाटी करून सांगितलं, अहो, ही रिकामीच आहे. रामदास म्हणाले, तू शंकराचार्यांना जाऊन सांग की ही वाटी रिकामी करून आणा, म्हणजे ब्रह्म घालतो त्यात. हा शिष्य परत गेला. कितीही जरी अहंकारी असले तरी शंकराचार्यांच्या गादीवर बसलेले होते ते. काही चांगलेही लोक तिथे बसतात. शंकराचार्यांच्या लक्षात आले. नेमकं उत्तर दिलं होतं. तथाकथित रिकामी वाटी ज्याला तुम्ही म्हणता त्याच्यातही ब्रह्म आहे, हे रामदासांचं म्हणणं होतं. केवढं चपखल उत्तर होतं. सर्वत्रता किती असली पाहिजे कृष्णाची हे समजायला जर तुम्हाला बुद्धी हवी असेल तर इथे तुम्हाला मिळेल. सर्वत्रच आहे, पण तुम्ही स्वतः ज्ञानाचे डोळे गमावले असतील तर तुम्ही डोळे असूनही आंधळे आहात. ज्ञानाचे डोळे पाहिजेत त्याला. प्रज्ञाचक्षू म्हणतात त्यांना. साधे चक्षू उपयोगी पडत नाही परमसत्य पाहायला. प्रज्ञाचक्षू लागतात त्याला. आपण प्रज्ञाचक्षू व्हावं. हा 10व्या अध्यायाचा संदेश आहे. वर सामान्य भासणाऱ्या नुसत्या यादीमध्ये जो अध्याय गुंतला आहे असं वाटतं, त्या अध्यायाचा हेतू हा आहे की मी भव्य होईन, दिव्य होईन, सर्वत्र असेन, तरच माझ्या एका छोट्या ठिकाणाचं, या छोट्या देहाचं अस्तित्व मी फुलवून टाकीन. मी सूर्य असेन. अरे, तुम्ही किरण व्हायला तयार झालात, पण तुम्ही सूर्य असाल. प्रकाशाचा किरण म्हणतो का, मी घाणीत कसा जाऊ? जर तुम्ही घाणीत जायला तयार झाला नाही तर तुम्ही किरणही नाही, प्रकाशही नाही. तू ज्याची घृणा करशील त्या घृणेमध्येच तुझा पराभव असेल आणि ही पराभूतता टाकायची असेल तर ती सर्वत्रता तुम्हाला मिळेल. हे विचार आणि ज्याप्रमाणे वर्तन जर तुमच्या हातून झालं नाही तर 10वा अध्याय तुम्हाला कळणार नाही. शुद्ध हेतूची सर्वत्रता हा 10व्या अध्यायाचा संदेश. याच विचाराची प्रार्थना आणि त्याच विचाराचं वर्तन, ही पथ्य ती घेऊन हा 10वा अध्याय उभा आहे. त्याचं लेणं तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी विसरू नका. हरिओम.